नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणत्या तारखेला दिला जाणार आहे याबाबत या ठिकाणी सविस्तरपणे माहिती सांगण्यात आलेली आहे। होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते हे देण्यात आलेले आहेत आणि आता शेतकरी 19व्या हप्त्याची वाट हे पाहत आहेत। तर आता 19व्या हप्त्याबाबत देखील अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तर ती कोणती अपडेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। अन्नदाताओं को प्रधानमंत्री जी का उपहार, हर किसान के खाते में पहुंचेंगे 2000। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्त का हस्तांतर जल्द ही माहिती मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता ॲग्रिकल्चर इंडियाच्या ट्विटर अकाउंटवरती देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत माहिती ही देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी पीएम किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्त को डीबीटी के माध्यम से, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केले जातात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कि 19वीं किस्त को डीबीटी के माध्यम से जल्द ही ट्रांसफर करेंगे। सभी पात्र किसान भाई बहन योजना का लाभ उठाने के लिए अपनी ई-केवायसी पूरी करवाए और अग्रिम किस्त का लाभ उठाए। म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी शेतकरी ज्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट पाहत होते, आता तो हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहे। याबाबत या ठिकाणी माहिती देखील देण्यात आलेली आहे की 19वा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये वर्ग हे केले जाणार आहेत। परंतु त्यापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना देखील देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत। होय मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेसंबंधित जी काही ई-केवायसी शासनाकडून कंपल्सरी करण्यात आलेली आहे ती अजूनही पूर्ण केलेली नाहीये। त्यामुळे ते शेतकरी या योजनेच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत। तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान देखील करण्यात आलेले आहे की आता 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे आणि त्या अगोदर जर तुम्ही या ठिकाणी तुमची ई-केवायसी पूर्ण करून घेतली तर तुम्हाला देखील या ठिकाणी 19व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे। साधारणतः या ठिकाणी 24 फेब्रुवारीच्या आत या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। परंतु त्या अगोदर जेवढ्या पण शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल किंवा तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर संबंधित ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून आता तुम्हाला मिळणारा जो काही 19वा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावरती सहजपणे जमा केला जाईल। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।